मावळतीच्या सूर्याकडून आपणही काही शिकावे, रोज मावळत असताना नव्या सामर्थ्याने उगवावे. श्रीवर्धन म्हटले की पेशव्यांची आठवण येते, कारण हे त्यांचे मूळ गाव. बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मगाव आहे. ते श्रीवर्धनचे देशमुख होते. त्याचप्रमाणे ते मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवा होते. श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मणांच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला श्रीधर म्हटले जाते. त्या श्रीच्या अस्तित्वामुळे वर्धन म्हणजे वाढ झालेले गाव म्हणजे श्रीवर्धन. नमस्कार, आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आम्ही आलो श्रीवर्धन बीचवरती. तर श्रीवर्धन बीच कसा आहे आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा जातो तो सरळ जो वाटतो श्रीवर्धन बीचला जातो. हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. श्रीवर्धन मुंबईवरून 185 तर पुण्यावरून 180 किलोमीटर आहे. मुंबईवरून पुण्यावर यायचं असल्यास माणगाववरून उजव्या हाताला टर्न मारून श्रीवर्धनकडे जाता येते. श्रीवर्धनचा 3 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा सुरक्षित किनाऱ्यामध्ये गणला जातो. इथे सूर्यास्त बघण्यात खूप मोठी गर्दी असते. तर हे आहे श्रीवर्धन बीच. सुंदर असं ठिकाण. निसर्ग चक्रीवादळ झाला होता. निसर्ग चक्रीवादळाने ही झाडांची हालत केलेली आहे. श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील एक महत्त्वाचे बंदर होते. 16व्या-17व्या शतकात श्रीवर्धन हे प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर ते विजापूरच्या आदिलशहाकडे गेले. त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्धीकडे होते. श्रीवर्धनची रोटा सुपारी खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण गावात पसरलेल्या नारळ पोफळीच्या बागा हे श्रीवर्धनचे वैशिष्ट्य होय.
सुरक्षित व लांब समुद्रकिनारा, सुरुची बने, नीरव शांतता यामुळे इथे प्रसन्न वाटते. शहरातील बाजारपेठ मोठी असून मुख्यतः मासळी, नारळ, फणस, काजू यांसाठी फेमस आहे. श्रीवर्धनमध्ये बऱ्याच पेशवेकालीन ऐतिहासिक वास्तू व मंदिरे आहेत. ते आपण पुढील ब्लॉगमध्ये कव्हर करू. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि मी माझ्या ब्लॉगमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो का नक्की मला सजेशन बॉक्समध्ये तुम्ही सांगून द्या. धन्यवाद. Audio Jungle.